चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या, आपण सामन्याला सुरुवात करतोय। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। हा सामना 4 षटकांचा आहे आणि यानंतर जे सामने होतील ते 3 षटकांचे असतील। तर आता मात्र आपण चालू सामन्याकडे वळूया। अनिल यावेळेस फटका चांगला आहे, गॅप शोधले, स्क्वेअर लेग मधून चेंडू डीपला जातोय। एक धाव कंप्लीट झाली। अनिल आणि जितेंद्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। गोलंदाज देखील अनिल आहे, पहिल्या चेंडूवर एक धाव आली, स्वतःच तसे संघाचं खातं ओपन करतोय त्या ठिकाणी फलंदाज अनिल। तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय। पहिलं षटक फेकलं जातंय, पॉवर प्लेचं षटक आहे। अनिल गोलंदाज, यावेळेस जोरदार अपील, मात्र पंच सहमत नाहीयेत। निर्धाव चेंडू, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे चेंडूवर, चेंडू पायावर आदळला होता, मात्र जोरदार अपील जरूर पाहायला मिळाली। यावेळेस प्रहार झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जेल खाली, यस इज गॉन, पहिला गडी बाद जितेंद्र। निलेश भगत मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती। जितेंद्र डक 0 धावसंख्येवर बाद झाला, कोणत्या प्रकारे योगदान देता आलं नाही आपल्या संघासाठी। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस विकेटसाठी प्रयत्न झाले होते, मात्र डावी स्टिक सोडून बाहेर टाकला हा चेंडू, वाईट बॉल। कार्पेटच्या साने हा चेंडू गेला, एक धाव कंप्लीट झाली, एकापेक्षा आधी एक काही एक नाही, 3 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज अनिल, गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय, समोर फलंदाज निलेश। यावेळेस बीट केलं जात आहे फलंदाजाला,
चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक सुरेख षटक फेकलं जातं आतापर्यंत. चांगली गोलंदाजी होते. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने फटका खेळलाय. गॅप शोधली आहे. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. जाईल सीमारेषा पार. हा चौकार. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 7 धावा धावफलकावर आहेत. नवीन गोलंदाज दत्ता आलाय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. षटकातील पहिला चेंडू यावेळेस अतिशय सुरेख फटका. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. चुकी पाहायला मिळते. क्रिकेट कम फुटबॉल ज्यादा. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. मी तर म्हणेन चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या क्षेत्ररक्षकाने, कारण 3 धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी आणि त्याचबरोबर एक गडी बाद झालाय धावचीच्या स्वरूपात. नवीन फलंदाज हेमंत मैदानाच्या आतमध्ये जातोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस बेट केलं जातंय फलंदाजाला. चेंडू निर्धाव आहे. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन झालंय आतापर्यंत. 8 धावा स्थिर आहेत. चांगली धावसंख्या उभारण्यासाठी बिगेट करावे लागतील. या ठिकाणावरनं पलटवार करावा लागेल साई कृपा डोंगे संघाला. यावेळेस जोरदार अपील. धावचीची संधी. यस इज गॉन. अजून एक गडी बाद. आठ धावा धावफलकावर आहेत. मात्र त्या मोबदल्यात 3 गडी बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनोद जातोय.
षटकातील पुढील चेंडू यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकला आहे चेंडू. पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात एक अवांतर धाव मिळेल. या षटकात आपण 2 धावा पाहतोय. 9 धावा धावफलकावर. यावेळेस प्रहार चाललाय. सुरेख फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. यस, तर अतिशय उत्कृष्ट फटका षटकार आलाय. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. षटकार टोकलेला चेंडू बाहेर सीमारेषे बाहेर. जर आपण झेल टिपलाय तर 200 रुपयाचा पारितोषिक मिळेल ना. थोडं स्पीडअप करा. पंच भाऊ पाटील सर, तुम्ही ऑन करत राहायचं आहे. विक्रम म्हात्रे सर, आपण देखील लक्ष द्या. यावेळेस उजवी स्टिक सोडून बाहेर टाकला या चेंडू. वाईट बॉल. 16 धावा धावफलकावर झाल्यात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी द्विधा मनस्थितीत सापडले होते आणि चेंडू मात्र निघून गेलाय सीमारेषा पार. चौकार. 20 धावा धावफलकावर झाल्यात. चला थोडं स्पीडअप करा. सामन्याला सुरुवात करायची आहे. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 20 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्यात. मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विनायक येतोय. षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज विनायक. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव मिळेल.
22 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस एक चांगला चेंडू आपण पाहतोय. या स्टँडवरून चेंडू गेलाय, निर्धाव चेंडू. यावेळेस चेंडू आवत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. चेंडू अडवला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. दोन धावा कंप्लीट झाल्या. 24 धावा झाल्यात. त्यावेळेस प्रहार झालाय, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. फटका चांगला होता, फटक्यामागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण देखील त्याहून अधिक सुरेख झालं. 5 धावा वाचवल्या गेल्या आपल्या संघासाठी. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस चेंडू पहिल्या टप्प्यावर निघून जाईल, सीमारेषा पार, चौकार. - 29 धावा झाल्यात 3 षटकाच्या समाप्तीनंतर. या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या गोलंदाज विनायक याने. चला स्पीडअप करा. एकोणतीस 29 धावा झाल्यात. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे त्या डीप मध्ये. चुकीचं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिसफील्ड झाली, मात्र एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव मिळेल. 30 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू. बारक्या पाटील. यावेळेस मिस टाइम झालाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. फलंदाज विनोद बाद झाला. 15 धावांचं योगदान दिलं आपल्या संघासाठी. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. 23 धावांचं योगदान दिलं होतं. त्याचबरोबर एक षटक फेकत एक गडी बाद केला होता. यावेळेस 15 धावांचं योगदान दिलं, ज्यामध्ये 2 चौकार 1 षटकाराचा समावेश आहे. नवीन फलंदाज राकेश मैदानाच्या आतमध्ये गेलाय. अजूनही 4 चेंडू बाकी आहेत. तीस धावा धावफलकावर झाल्यात. पाहूया 4 चेंडू मागे कुठपर्यंत मजल मारेल साई कृपा डोंगे संघ. यावेळेस एक धाव कंप्लीट झाले. लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31. 31 धावा धावफलकावर आपण पाहतोय.
मात्र अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. तर वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करेल राकेश. षटकातील पुढील चेंडू आडव्या बॅटने फटका खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आपण पाहिले. चेंडूवर झेपावतात. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव मिळेल. 32 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे. जाईल पहिल्या टप्प्यावर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार. 36 धावा धावफलकावर झाल्यात. शेवटचा चेंडू बाकी आहे आणि या शेवटच्या चेंडूवर बिग हिट जर आला तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारेल. किती धावांचं लक्ष उभारेल साई कृपा डोंगे संघ. विक्रम स्पॉट वडूनगर या संघासमोर. शेवटच्या चेंडूवर आपल्याला समजेलच. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा अधिक काही एक नाही. 37 धावा धावफलकावर झाल्यात. 38 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. यानंतर गावदेवी अंजूर संघाचा संगणक आपण तयारीत राहायचा आहे. चालू सामन्यातील जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत गावदेवी अंजूर संघासोबत असणार आहे. तर पाहूया कोणता संघ अंजूर संघासमोर खेळेल. वडूनगर की डुंगे. डुंगे की वडूनगर. चला फलंदाज पाठवायचे आहेत. चला फलंदाज पाठवा.
37 धावा धावफलकावर आहेत. 38 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलं आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. हिम्मत पाडेल आणि बारक्या पाडेल. तर चला प्लीज या हिम्मत चौगुले चला त्वरा करा, थोडी घाई करा कारण अजूनही काही सामने खेळवायचे बाकी आहेत. थोडं स्पीडअप करा, सामन्याला सुरुवात करायची आहे. 38 धावांचं लक्ष आहे. या लक्ष्याचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे गेला जाईल. फ्रंट लाईन गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्र. यानंतर गावदेवी अंजूर संघाची लढत. चालू सामन्यातून जो संघ विजयी होईल त्या संघासमोर असेल आणि त्यानंतर मात्र जो संघ विजयी होईल त्या संघाची लढत मैदान क्रमांक 2 वरून जो संघ क्वालिफाय होऊन येईल त्या संघासमोर असेल आणि तो सामना 3 षटकांचा असेल. वेळे अभावी 1 षटक या ठिकाणावरून कमी करावं लागतंय. थोडं स्पीडअप करा अन्यथा अजून 1 षटक कमी करण्यात येईल. षटकातील पहिला चेंडू. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील, फेटाळली जाते. कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धाव चेंडू. जितेंद्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. शरीराचा वेध घेणारा चेंडू. एक धाव कंप्लीट झाली. बॅटची कडा लागली आणि त्यानंतर मात्र चेंडू आपण पाहिला शरीराचा वेध घेणारा. एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने हिम्मत चौगुले त्या ठिकाणी स्वतःचं तसं संघाचं खातं ओपन करतोय. समोर बारक्या पाटील. यावेळेस अतिशय सुरेख फटका म्हणता येणार नाहीये कारण झेलची संधी होती. क्षेत्ररक्षक दूर होते. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय. 3 धावा कंप्लीट झाल्या. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये आपण पाहिलं. 3 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या 4 वर पोहोचते. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अतिशय सुरेख फटका. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट झाली. 5 धावा धावफलकावर झाल्यात. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये हवं तसा संपर्क नाही आहे. एंडफील्डच्या आतमध्ये चेंडू अडवला जातोय. 1 धाव कंप्लीट झाली. सहा धावा धावफलकावर झाल्यात. 38 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करतोय विक्रम स्पोर्ट वडुणकर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस स्वीप केलाय. स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातोय. 1च धाव मिळेल. तर पहिल्या षटकाची समाप्ती झाली. बिनबाद 7 धावा धावफलकावर लावल्यात. नवीन गोलंदाज विनोद येतोय.
चला बारक्या पाटीलला क्षेत्ररक्षण सजवून झालंय. सात धावा धावफलकावर आहेत. आता मात्र गोलंदाज विनोद आलाय. यावेळेस प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे, निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 13 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 7 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. त्यानंतर मात्र या षटकाची सुरुवात षटकारासोबत झाली आहे. षटकातील पुढील चेंडू यावेळेस फुल टॉस होता. दिशा दिली आहे चेंडूला. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, जाईल सीमारेषा पार. हा चौकार. यस, सीमारक्षक अर्जुन ठाकरे त्या ठिकाणी अपाट मेहनत या स्पर्धेसाठी. षटकातील पुढील चेंडू यावेळेस टॉप आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि हा चेंडू देखील निघून जाईल सीमा पार. चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलाय आणि चौकाराची हॅट्रिक जर साजरी केली तर दत्ताजी तरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल, जे पारितोषिक पहिल्या चेंडूपासून तर शेवटच्या चेंडूपर्यंत आहे. त्याचबरोबर षटकार ठोकलेला चेंडू सीमारेषे बाहेर जर प्रेक्षक मंडळी झेल टिपताय तर 200 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं जाईल. कॅच लो, कॅश लो. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चेंडू जाईल. यस, क्रिकेट कम फुटबॉल ज्यादा. चेंडू सीमारेषे बाहेर. पायाने अडवायचा प्रयत्न झाला होता. चौकार यांची हॅट्रिक. यस, दत्ताजी तरे यांच्या ATM मधून 500 रुपये या ठिकाणी जाहीर झाल्यात. फलंदाज बारक्या पाट हिम्मत चौगुलेसाठी. यावेळेस अजून एक चौकार. यस, बॅक टू बॅक 4 चौकार. मात्र काल जर आपण विचार केला तर श्री कालिका माता खारबाव संघाचा उमेश कारभारी याने 10 चेंडूवर 10 चौकार ठोकले होते आणि यावेळेस जर 6 चेंडूवर 6 चौकार जर आले तर 1100 रुपयाचं पारितोषिक आहे दत्ता तरे यांच्या माध्यमातून. यावेळेस त्रिफला उडवला जातोय. यस, इज गॉन. दंडा गोल. फलंदाज बाद. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. आता मात्र आपण समीकरण पाहूया. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आमचे साथी गुणलेखक संजय ठाकरे सांगत आहेत की 9 धावांची आवश्यकता आहे. वैयक्तिक 25 धावांचे योगदान दिलं हिम्मत चौगुलेने. यस, कबीर मामा नो डाऊट. खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी संजय ठाकरे यांचा. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा 40+ संघाचे संघनायक आहेत. यावेळेस फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. एका धावेवर समाधान मानतोय त्या ठिकाणी फलंदाज बारक्या बाडेल, कारण माहिती आहे की सिंगल डबलने देखील काम बनेल.
11 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 8 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस प्रहार जरूर चाललाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीप मध्ये आहेत. पुन्हा एकदा एक धाव मिळेल. समीकरण जे आहे ते सोपं झालंय, कारण येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. दत्ताजी तरे समवेत सुनील पवार या सामन्याचा आनंद घेताना, तर गोलंदाज राकेश पुन्हा एकदा वलतोय. यावेळेस उडवलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस प्रहार चाललाय, चेंडू हवेत आहे. यस, झेलच्या स्वरूपात आपण पाहतोय, मात्र झेल जो टिपलाय या सीमारेषे बाहेर षटका डोकलेला आणि 200 रुपयाचं पारितोषिक आहे पवारसाठी. एका धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, झेलला खाली क्षेत्ररक्षक, झेल टिपलाय. औपचारिकता बाकी आहे या सामन्यामध्ये, मात्र एक चांगला झेल आपल्याला पाहायला मिळाला सीमारेषे बाहेर. आमचे परम मित्र, आमचे साथी समालोचक सुनील पवार यांच्या माध्यमातून यस, आणि त्या झेलसाठी दत्तात्रय यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. कॅन्सल. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव. तर आता मात्र शेवटचं षटक, एका धावेची आवश्यकता आहे. शेवटचं षटक आहे. गोलंदाज कोणला? एका धावेची आवश्यकता. तर एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाली आणि अशा प्रकारे टीम वडनोकर विजय होतोय. चला, गावदेवी अंजूर या टॉस साठी मॅन ऑफ द मॅच हेमंत चौगुले. वाडा इनिंग 25 धावांची खेळी केली, 4 चौकारांचा समावेश. एक चौकार हॅट्रिक जरी आपण पाहिली त्यांच्या बॅट मधून, 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. यस, हॅट्रिक साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे.